व्यासपीठावर उपस्थित सर्व गणमान्य राजमान्य आदरणीय सज्जन, या ठिकाणी जो सन्मान करण्यात आला त्या सन्मानाच्या सर्व अधिकारी व्यक्ती, उपस्थित नागरिक सज्जन आणि माता भगिनी, रायगडावर यायला मिळणं हे भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या पूर्वसुकृतानुसार प्राप्त होणारं सौभाग्य आहे. पवित्र स्थळांची यात्रा, तीर्थयात्रा ही सगळ्यांना सगळी घडते असं नाही. ज्यांचं पुण्य असतं, पूर्व पुण्य, त्यांना घडते. मी इतके वर्ष फिरतोय, सगळ्या भारतात फिरतोय. रायगडावर मी पहिल्यांदा आलो आहे. हे भाग्य आहे आणि स्वाभाविक हे भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं, जितके वेळा लाभतं तितके वेळा एक उत्साह अंतःकरणात असतो. उत्साह तो मावत नाही इतका असतो आणि म्हणून तो घोषणांच्या रूपाने खूप बाहेर पडतो. जोश असा ओसंडून वाहतो. ते चांगलं आहे, तसं झालंच पाहिजे. शिवाजी राजांचं नाव घेतल्यावर ज्याला घोषणा देणं सुचणार नाही तो जिवंत माणूस म्हणायचा की नाही, असाच प्रश्न. परंतु जिवंत माणसाने होश सांभाळून, थोडा जोश सांभाळून, थोडा होश सुद्धा सांभाळला पाहिजे. आणि मला म्हटलंय की तुम्ही मार्गदर्शन करा. मार्गदर्शन रायगडावर काय करा? संपूर्ण रायगड हेच मार्गदर्शन आहे. ते मार्गदर्शन इथल्या समाजाला मिळू नये म्हणून राज्याधिकार आल्याबरोबर इंग्रजांनी पहिली गोष्ट काय केली? तोफा लावून गड उद्ध्वस्त केला. पण ते मार्गदर्शन असं चिरंतन आहे की ते पुन्हा पुन्हा उभं राहतं. अवशेषातून सुद्धा पूर्ण रूप उभं राहतं. असं हे आपलं मार्गदर्शन आहे. रायगड ही राज्याभिषेक झाल्यानंतरची राजधानी. प्रॉब्लेम काही नाही हा. राज्याभिषेक झाल्यानंतरची राजधानी म्हणजे शिवाजी महाराजांचं संकल्पित कार्य हे पूर्ण झाल्याचं प्रतीक आहे. हे विजयाचं प्रतीक आहे. हे त्या विजयाकरता जो पराक्रम झाला, जी तपस्या झाली, त्याचं प्रतीक आहे. रायगडावर आल्यानंतर हा न मावणारा उत्साह जसा आपण घोषणातून व्यक्त करतो, आवाज बसून जातो, इतक्या जोराने ओरडतो, तसंच त्या रायगडाला पाहून आपल्याला जे दिसलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्थान हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. त्यांचं कर्तृत्व सगळं आजच्या महाराष्ट्रातल्या एका भागात झालं. परंतु शिवाजी महाराजांची प्रेरणा ही आपल्या संपूर्ण अखंड राष्ट्राकरता ही आवश्यक प्रेरणा आहे. आणि नुसती आवश्यक नाही, ती फलदायी होणारी प्रेरणा आहे. योगायोग असा, काही दिवसापूर्वीच 21 मार्चला मी राजा छत्रसालांच्या राजधानीत होतो. त्या बुंदेलखंडामध्ये जसं आपल्या इथे शिवाजी म्हटलं की तो आपल्या श्रद्धेचाच विषय आहे, तसं बुंदेलखंडांमध्ये छत्रसाल म्हटलं की तो श्रद्धेचाच विषय आहे. 52 फूट उंच धातूची प्रतिमा त्यांनी उभारली. पण छत्रसालांविषयी भाषणं करणाऱ्यांनी, छत्रसालांविषयी गप्पा करणाऱ्यांनी, सामान्य माणसांनी सुद्धा छत्रसालांविषयी बोलताना शिवाजी महाराजांची आठवण केलीच केली. कारण त्यांचा तिथे जो उद्योग झाला तो सगळा उद्योग, त्याची प्रेरणा शिवाजी महाराज.
चंपतराय त्यांचे वडील, त्यांचं बलिदान झालं, यांना चैन पडेना पण इलाज नव्हता म्हणून मुघलांच्या सेनेत ते दक्षिण दिग्विजयासाठी मिर्झा राजांना बरोबर घेऊन आणि विशेषकर शिवाजी महाराजांना धडा शिकवण्यासाठी मिर्झा राजे दिलेर खान यांना पाठवलं. त्यावेळेला त्यांच्या तुकडीत एक सरदार म्हणून ते आले, पण त्यांना हे पसंत नव्हतं आणि याचा मुख्य उद्देश होता की दक्षिणेत जाता येईल तर शिवाजी महाराजांची भेट घेता येईल. त्याप्रमाणे त्यांनी ती भेट घेतली आणि त्यांनी आपली तलवार शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केली. एक चांगली पराक्रमाची बलिदानाची परंपरा लाभलेलं कुटुंब चालत आलाय पायाशी. कोणीही राजा त्याचा चांगला उपयोग करून घेईल. शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी त्यांना म्हटलं की तुम्ही क्षत्रिय, तुम्ही नोकरी करता, तुम्ही परत जा आणि धर्मरक्षण करून आपलं राज्य स्थापन करा. पहा शिवाजी महाराजांची प्रेरणा काय आहे? राज्य स्थापन करायचं. कुणाचं? माझं नाही. या समाजात या समाजाचं राज्य पाहिजे. या समाज हा धर्मप्राण समाज आहे, इथे धर्मराज्य असलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी राजस्थानात राजपूतांना, बुंदेलखंडात बुंदेल्यांना प्रेरणा दिली. कोचबिहारचे राजे चक्रध्वज सिंग ते दुसऱ्या राजाला पत्र लिहितात आणि म्हणतात की हे मुघलांचं आक्रमण हे काही नुसतं राज्याचं आक्रमण नाही आहे, हे लोक तर सगळं जनजीवनच उद्ध्वस्त करायला निघाले. मला असं वाटतं की शिवाजींनी जसं केलं तिकडे तसंच आपल्याला करावं लागेल आणि यांना समुद्रात डुबवावं लागेल. बंगाल शिवाजी महाराज कुठे पोहोचले आहेत? इस्लामचं आक्रमण झालं, ते केवळ राज्याकरता आक्रमण नव्हतं, एक सगळा परकीय धाट आपल्या देशावर लादायची आणि ती चळवळ. आणि अगदी पहिला मोहम्मद बिन कासिमची स्वारी झाली देवल बंदरावर, तेव्हापासून कोणी ना कोणी प्रयत्न करतोय की हे कसं परतवून लावायचं, कसं परतवून लावायचं. तेव्हापासून सगळे होणारे प्रयत्न, त्या प्रयत्नांच्या मालिकेत विजयी झालेला प्रयत्न शिवाजी महाराजांचा पूर्ण विजय त्यांनी प्राप्त केला. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून ते सुटले तेव्हा सगळ्या भारतातल्या सगळ्या समाजाच्या लक्षात आलं की हा मार्ग बरोबर आहे. लगेच लाचित बडफुकननी आसामच्या सगळ्या राजांना एकत्रित केलं, एक राज्य केलं. आसाममध्ये कधीही प्रवेश झाला नाही परकीय आक्रमणाचा. शेवटच्या आक्रमणात तर त्यांची सेनाच ब्रह्मपुत्रीच्या पाण्यात त्यांनी वाहून टाकली. दुर्गादास राठोडांनी प्रयत्न करून सगळ्या राजपुतांना जे अलग अलग भांडत होते आपसात आणि लढत होते त्यांची एक मोठ बांधली. छत्रसालांनी बुंदेलखंडातून हे सगळं जे झालं देशात, इस्लामी आक्रमणाच्या पतनाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या विजयाने झाली. त्या विजयाचं प्रतीक हा रायगड आहे. आणि त्या विजयाचे शिल्पकार छत्रपती शिवराय हे आपल्याला नित्य स्मरणीय, अनुसरणीय, अनुकरणीय आहेत. भारत उठवायचा असेल, भारताचं उत्थान करायचं असेल तर आपल्याला जी आठवण देतात लोक, रामाची आठवण देतात. श्रीरामांना विसरून भारत उठू शकत नाही, श्रीकृष्णाला विसरून भारत उठू शकत नाही, श्री हनुमानाला विसरून भारतातला माणूस चांगला होऊ शकत नाही, शिवरायांना विसरून सुद्धा भारताचं उत्थान संभव नाही. ही जी पुण्यश्लोक नृपावली आपल्या देशातली चालत आलेली आहे त्यांच्या मालिकेतलं हे नाव आहे आणि आपल्याला सगळ्यात जवळचं नाव आहे. त्याच्यानंतर असं नाव झालेलं नाही. म्हणून संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार, संघाचे दुसरे सरसंघचालक श्री गुरुजी, तिसरे सरसंघचालक श्री बाळासाहेब
या तिघांनी वेळोवेळी उल्लेख केलेला आहे की संघ आपला तत्वपूजक आहे, तेव्हा व्यक्ती आपली आदर्श नसते, पण सामान्य लोकांना निर्गुण निराकाराची पूजा जमत नाही, सगुणाची करावी लागते. आणि म्हणून कोणाला समोर ठेवायचंच असेल तर कार्यकर्त्याचा आदर्श म्हणून श्री हनुमान आणि कार्यकर्त्यासहित नेतृत्वाचा आदर्श म्हणून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा व्यक्ती म्हणून सुद्धा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, असं हे नाव आहे. आणि म्हणून आपल्याला बारकाईने अध्ययन करायला पाहिजे. त्यांनी काय केलं, कसं केलं, ते तसंच करावं लागणार आहे. काळ बदलला तरी यांची कृती बदलत नाही. ती स्थलकाल निरपेक्ष त्रिकाला बाधित कृती आहे जीवनाची. रामाची धर्ममर्यादा 8000 वर्ष होऊन गेली, अजूनही चालते आपल्या समाजात. कृष्णाची नीती 5000 वर्ष होऊन गेली, अजूनही चालते. 338 वर्ष होऊन गेली तरी राष्ट्रोत्थानासाठी जो प्रयत्न करायचा त्याचं मार्गदर्शक पुस्तक शिवाजी महाराज. त्यांनी काय केलं, पहिली गोष्ट त्यांनी केली, सगळ्यांना जोडलं. आणि त्यांनी जे केलं त्याचं सही अनुकरण, मी जी नावं घेतली, तुम्हाला वाटत असेल की शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमातील दुसऱ्यांचीच नावं का घेतात, पण ती काम, कारण त्यांचं सही अनुकरण या सगळ्यांनी केलं. यशस्वी रस्ता भारतोत्थानाचा. त्यांनी पहिल्यांदा सर्वांना जोडलं. चालणे बोलणे सलगी देणे या माध्यमातून शिवाजी महाराजांनी मित्रता केली. मित्रांमध्ये स्फूर्ती जागवली, संकल्प जागवला, चेतना जागवली, सद्गुण जागवले. मी जहागीरदाराचा मुलगा, हे रय्यतीतले असा भेद केला नाही. मी अमुक जातीचा, ते अमुक जातीचे असा भेद केला नाही. मी अमुकाची पूजा करतो, ते तमुकाची पूजा करतात असा भेद केला नाही. आणि सर्वांना एक पहिल्यापासून विश्वास दिला, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. भारत हा आध्यात्मिक अधिष्ठानावरच उभा राहून वर उठू शकतो. हे आध्यात्मिक अधिष्ठान या एका वाक्यातून आपल्या सगळ्या मित्रमंडळींना शिवाजी महाराजांनी दिलं. ही ईश्वराची इच्छा आहे. हे राज्य झालं पाहिजे, धर्माचं राज्य झालं पाहिजे. कारण आज जे राज्यकर्ते आहेत ते एक गोष्ट तर परकीय आहेत, पण नुसते परकीय नाहीत, ते अधर्मी आहेत. त्यांचं प्रशासन नाही आहे, त्यांचं कुशासन आहे. प्रजेच्या सुखदुःखाची त्यांना पर्वा नाही आहे. प्रजा दुष्काळ पीडित असताना ते सुखोपभोग करत असतात. त्यांच्याकडून पशूंचं पर्यावरण हा शब्द त्यावेळेला नव्हता, त्यांनी उच्चारला नसेल, पण पशु, निसर्ग आणि माणसं तिघांच्याही जीवनाचं उद्ध्वस्तीकरण झालं होतं. पुण्याची जमीन गाढवाच्या नांगराने नांगरून एक लोखंडी पहार, त्याच्यावर फाटकी चप्पल असं करून ठेवलं होतं. कोणीही सामान्य या देशातला माणूस पाहिल तर त्याची निराशा पराकोटीला जाईल. तो म्हणे आता काही शक्य नाही, हो काही होणं शक्य नाही. हे असंच जंगलात लपून छपून दिवाबितासारखं जगायचं, जे मिळेल ते खायचं. आता या आमच्या जमिनीत आम्ही काही करू असं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी काय केलं, सोन्याच्या जमिनीनी ती जमीन नांगरून काढली, दोस्ती केली आणि आत्मविश्वास उत्पन्न केला. त्या आत्मविश्वासाने काम करणारी कार्यकर्ता मंडळी उभी राहिली. ती राज्याच्या आधाराने उभी नाही राहिली, ती या आत्मीयतेच्या मित्रतेच्या आधाराने उभी राहिली. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. आपल्याला आवाहन केलंय दरवर्षी या, आलं पाहिजे, वाढत्या संख्येत आलं पाहिजे. पण इतकं आवाहन करूनही वास्तविक भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. मी महाराष्ट्रातला, शिवाजी महाराज महाराष्ट्रातले म्हणून म्हणत नाही. हे असं आहे, त्याला तुमचा आमचा कोणाचाच इलाज नाही. हे अखिल भारतीय प्रेरणेचं केंद्र आहे.
अटलजी आले, का आले? हे सगळे लोक का आले? हे सगळे लोक याकरता आले की त्यांच्या लक्षात आलं की अखिल भारतीय प्रेरणेचं केंद्र आहे. एवढंच नाही, अन्याय शोषण यांच्या मुक्तीकरता लढणाऱ्यांकरता हे जागतिक प्रेरणेचं केंद्र आहे. व्हिएतनामचे लोक येतात तिथे आणि रायगड कुठे आहे विचारतात, येऊन जातात, पाहून जातात. त्यांना विचारलं असं कसं, तर ते म्हणतात की आम्ही आमचा जो लढा केला ना त्याची जी सगळी रणनीती आहे ती आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवली. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं अध्ययन जगभर सगळीकडे होतं. शिवाजी महाराजांच्या आरमारी बचावाची आणि आरमाराची उभारणी त्यांनी कशी केली, आजही नेव्हल एक्सपर्ट्स त्याचा विचार करतात, त्याचं अध्ययन करतात. असं हे स्फूर्ती केंद्र इथे आलंच पाहिजे, इथे दरवर्षी आलं पाहिजे, वाढत्या संख्येत आलं पाहिजे. परंतु कशाला यायचं? अनुकरण, अनुसरण. आणि म्हणून असं घ्यायचं जसं पंढरपूरची मंडळी करतात, त्यांनी अनुकरण केलं. ते एक दिवस इथे येतात, आलं पाहिजे, वर्षभर काम करतात. इथून प्रेरणा घेऊन जायची, इथून आपली बॅटरी चार्ज करून घेऊन जायची आणि त्याच्या बळावर वर्षभर काम करायचं. शिवाजी राजांनी जे केलं तेच करायचं. म्हणजे आपण प्रत्येकाने सिंहासनावर बसायचा खटाटोप नाही करायचा. तो शिवाजी महाराजांनी केला नाही, त्यांना सिंहासनावर सगळ्यांनी बसवलं, कर्तव्य म्हणून ते बसले. श्रीमंत योगी होते ते, राजे होते पण उपभोग शून्य स्वामी होते राज्याचे. आपल्याला आपलं कर्तव्य करायचं आहे म्हणून उद्योग तो करायचा. त्याची पहिली गोष्ट ही मित्रता, सर्वांना जोडा. सगळा भेद समाजातून पार झाला पाहिजे. समाजातून पार होईल तेव्हा होईल, पहिल्यांदा माझ्या मनातून गेला पाहिजे. आम्ही सगळे या विशाल अखंड मातृभूमीचे पुत्र. आम्ही पंथ संप्रदाय जाणत नाही, आम्ही जात वगैरे जाणत नाही, आम्ही बाकी काही जाणत नाही. आम्ही एक जाणतो, ती आमची आई, आम्ही तिची लेकरं, आम्ही सगळे भाऊ. हे आपल्या मनात आलं पाहिजे आणि मनातून कृतीत उतरलं पाहिजे, रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा. म्हणजे मग विश्वासाने आपण सगळ्यांना सांगू शकू की आपण सगळे एक आहोत आणि आपण सगळ्यांना एक करू शकू. आणि हे एक कशाकरता व्हायचं, त्याचा उद्देश दुसरा नाही, आपल्याला काही मिळवायचं नाही. हे एक अशा करता व्हायचं, आपण एक आहोत म्हणून एक व्हायचं. आणि देवरूप होऊ सगळे आम्ही एकी याच्या बळे, याच्याकरता व्हायचं. आपण सगळे मिळून उद्योग करू आणि सगळ्या जगाचं तारण ठरणारा भारतवर्ष पुन्हा उभा करू. आपलं जीवन सुखी होईल, आपल्या देशाचं जीवन सुखी होईल, जगाचं जीवन सुखी होईल. जशी ती उत्तुंग आकांक्षा शिवाजी महाराजांनी मनी बाळगली या विश्वासाने की हे कार्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा. हा सत्संकल्प आपण आपल्या मनात बाळगू. त्याचा दाता भगवान आहे, त्याचा दाता परमेश्वर आहे. विश्वासाने त्या संकल्पावर निष्ठा पक्की ठरून आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि त्या संघटित शक्तीच्या आधारावर समाजाचा आत्मविश्वास जागवला पाहिजे. एक प्रवृत्ती दिसते इतक्या वर्षाच्या गुलामीतून आलेली असावी कदाचित, माहित नाही. आपण राजाच्या तोंडाकडे पाहतो, सरकारकडे. सरकारचं काम आहे, सरकारचं काम ठरलेलं आहे, त्यांचं काम त्यांनी ते केलं पाहिजे. त्यांनी ते केलं पाहिजे याच्याकरता समाजाने लक्ष ठेवलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण समाज हा सरकार आश्रित नाही. सरकारने एखादी गोष्ट केली नाही ती देशकल्याणाची, जनकल्याणाची, समाज कल्याणाची आहे. समाजामध्ये धर्म वाढवणारी आहे, संस्कृती वाढवणारी आहे. तर समाज हा स्वतःचा स्वामी आहे, तो स्वतःहून करतो. आता वर्षापूर्वीच्या दुष्काळाच्या 2-3 वर्षांमध्ये कितीतरी अशी कामं सरकारची वाट न पाहता जागोजागी समाजाने केली आणि यशस्वी झाली. कमी खर्चात झाली, कमी वेळात झाली. हे समाजाचं कर्तृत्व आहे. आपल्या समाजात हा स्वावलंबनाचा उद्यम जागला पाहिजे.
ह्याच्याकरता अशी आपल्या मित्रमंडळींच्या आधारावर समाजहिताची, धर्महिताची, संस्कृती हिताची, समाजाला जोडणारी, देशाला पुढे नेणारी छोटी छोटी कामं उचलणं, यशस्वी करणं हे आपल्या सर्वांना करावं लागेल आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींकडून हे करून घ्यावं लागेल. हे वातावरण बनलं पाहिजे सगळीकडे. शिवाजी महाराज यशस्वी झाले. त्यांच्यापाशी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यां शत्रूंकडे होती तशी शस्त्र नव्हती, तितकी मोठी संख्या नव्हती. कदाचित युद्धाचा असा अनुभव असलेले लोक कमी होते त्यांच्यापाशी. साधन धनाच्या दृष्टीने पाहिलं तर शिवाजी महाराजांनी उद्यम सुरू केला तेव्हा काहीच नव्हतं आणि सगळं काही त्यांच्या शत्रूंजवळ होतं. शिवाजी महाराजांचा विजय कशाच्या बळावर झाला? या सर्व गोष्टींच्या बळावर झाला. आपण आपल्या देशाचाही विचार करतो आणि याला दोष देतो, त्याला दोष देतो, त्याच्यावर जबाबदारी टाकतो, याच्यावर जबाबदारी टाकतो. हे सगळं करत असताना आपण स्वतःला जबाबदार धरतच नाही. माझ्यापासून सुरू करतो आणि माझ्या आत्मीयतेचा, मित्रतेचा प्रभाव जिथपर्यंत आहे तेवढ्या परिघामध्ये आम्ही करायला लागतो. जे व्हायला पाहिजे ते आम्ही करायला लागतो. आणि असं करायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या व्यक्तिगत गुणसंपदेचं अनुकरण करता आलं पाहिजे, केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्वतः एक जीवन जगून दाखवलं. या देशाच्या परंपरेत वाढलेल्या परंपरेला मानणाऱ्या माणसाचं जीवन सर्व प्रकारच्या परिस्थितीत कसं असावं याचा चारित्र्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. त्याचं अनुकरण आपल्याला करावं लागेल. रामासारखा, कृष्णासारखा तसा शिवाजी महाराजांसारखा सुद्धा हिंदू माणूस असला पाहिजे. सगळंच उद्ध्वस्त झालं होतं, याही आदर्शाची पुनर्स्थापना शिवाजी महाराजांनी आपल्या चरित्रातून केली. म्हणून त्यांची ती गुणसंपदा त्यांची ती एकट्यापुरती ठेवली नाही. त्यांचा जो उद्यम झाला त्यात त्यांचे जे जे सहकारी होते सगळ्यांनी ते गुण दाखवले जगून. जे मंडळी इथे बसली आहेत, वतनदारी केवढा मोठा प्रतिष्ठेचा विषय. ते असे मातब्बर वतनदार होते आणि फरमान आलं की शिवाजीचा पक्ष सोडा नाही तर दुर्गती होईल तुमची. मागे मागे कोणाची कशी झाली तर तुम्हाला माहिती आहे. वतनावर पाणी सोडून शिवाजी महाराजांच्या उद्योगात खांद्याला खांदा लावून उभे राहिले. हे साधी गोष्ट नाही. मनुष्य स्वतःचा प्राण द्यायला एखादा तयार होईल, पण स्वतः जवळ जे आहे ते द्यायला सहजासहजी तयार होत नाही. आणि तो काळ समाजाच्या अधपतनाचा काळ. त्याच्यामध्ये असं उदाहरण उपस्थित करणं, मुलाचं लग्न बाजूला टाकून मी किल्ला घ्यायला जातो, कोण करतो? ध्येयाकरता आपल्या सगळ्या चरित्राला बदलवून समर्पण करणारी मंडळी. मला काय मिळेल हा प्रश्नच नाही. सुरुवातीला शिवाजी महाराजांबरोबर ही सगळी मंडळी आली. माहीत होतं का पुढे राज्याभिषेक होणार आहे शिवाजी महाराजांचा? परिस्थितीत तर सगळा अंधारच होता. 5 सुलतान्या आणि 1 बादशाही ती गिळायला टपली आहे. आतापर्यंत ज्यांनी प्रयत्न केले त्यांची काय दुर्गती झाली त्याची उदाहरणं आहेत. असं सगळं असताना सुद्धा संकल्प केला त्याप्रती पूर्ण समर्पण, म्हणून ही यशस्सिद्धी झाली. आणि ते एकटे शिवाजी महाराजांनी तसं केलं असं नाही. त्यांनी जे मित्र जमवले त्यांच्या त्या गुणांचा विकास केला. स्वतःच्या उदाहरणाने आणि आत्मीयतेने त्यांनी लोक असे बनवले. असं आपल्यालाही करावं लागेल. हा, आपण एकदम शिवाजी महाराजांसारखे थोर होणार नाही, पण आज आहोत त्याच्यापेक्षा 10 पावलं तर समोर जाऊ ना. तेवढं आपण गेलो तर आपल्या जीवनात आपल्याला मरताना सुद्धा समाधान राहील असा प्रकाश मिळेल आणि समाजाचं जीवनही त्या प्रकाशात उजळून निघेल. भारतवर्षाचं उत्थान या मार्गाने होणार आहे.
तो मार्ग दाखवणारे प्रकाशक दीपस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी हा अट्टास केला इथे हा कार्यक्रम सुरू करायचा. त्याच्यानंतर हे सतत प्रयत्न चालले. इंग्रजांनी सुद्धा गड का पाडून टाकला. हे दगड आणि ह्या छोट्या मोठ्या इमारती त्यांनी त्यांचं काय वाकडं केलं होतं. वाकडं नव्हतं केलं. जोपर्यंत हे उभा आहे तोपर्यंत या देशात पुन्हा शिवाजी व्हायची शक्यता आहे. आपल्यापैकी कोणी होऊ शकतो. जो डोळे उघडून या सगळ्या वास्तूंकडे पाहिल, अवशेषांकडे जरी पाहिल, डोळे उघडून पाहिल, मन उघडून पाहिल, त्याच्या जीवनात शिवरायांचा पुन्हा अवतार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असा शिवाजी घरोघर असण्याची आवश्यकता आहे. घरोघर असण्याची आवश्यकता आहे म्हणजे पहिल्यांदा तो माझ्या घरी असला पाहिजे. आपल्यापासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात करायची. आजही तशी स्थिती आहे. आणि त्यावेळेला नव्हतं असं आणखीन एक काम आपल्यापाशी आलेलं आहे. आपल्यापाशी म्हणजे भारतापाशी. आज आपल्या देशावरही अशी आक्रमणं दिसतात. म्हणजे कोणी आक्रमण करतो असे नाही. आपल्या दुबळेपणामुळे प्रवृत्ती शिरतात. खूप प्रवृत्तींचं आक्रमण. अहो शिवाजी महाराजांसारखी दृष्टी मातृवत परदारेषु ठेवणारा राजा, त्याचे आम्ही वारस म्हणवतो. त्यांचं पुण्य स्मरण करतो. आमच्या देशामध्ये आया बहिणी सुखरूपपणे सदा सर्वदा रस्त्यावरून जातीलच याची सर्व ठिकाणी गॅरंटी नाही. हे कशामुळे झालं. हे आपल्या चारित्र्याचं पतन आहे. नवे किल्ले जिंकले, नवे किल्ल्यांची डागडुजी काढली, सोन्याचे हंडे मिळाले, एक पै कोणी उचलून आपल्या घरी नेली नाही. सगळेचे सगळे स्वराज्याकरता शिवाजी महाराजांना सुपूर्द केले. अशा देशामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करण्याची पाळी यावी, हा दोष कुणाचा. कितीतरी अशा खूप प्रवृत्तींचं आक्रमण. आपल्याला आपला देश हा हिंदू धर्म, पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि तसं वागणाऱ्या हिंदू समाजाचा देश म्हणून उभा केला पाहिजे. असं वागणारा हिंदू समाज ज्या देशात असतो त्या देशाला हिंदुस्थान म्हणतात, त्या देशाला भारत म्हणतात. भारत हे नुसतं विशेष नाम नाही, त्याच्यात त्या नावाला धारण करणाऱ्याची विशेषता आहे. आणि ती विशेषता ही आहे धर्म, संस्कृती आणि सामाजिक जीवन, जे आत्मीयतेच्या धाग्यांनी बांधलं असतं, स्वार्थाच्या सौदांनी बांधलेलं नसतं. ही भारताची विशेषता आहे. ते जीवन पुन्हा उभं केलं पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. आपल्यापासून सुरुवात करायची. खूप असं बोलू शकतो, खूप असं तुम्ही वाचू शकता, विचार करू शकता. वेळ आत्ता नाही आहे. पण दरवर्षी आपण येऊ, ह्याचं अध्ययन केलं पाहिजे. काय काय तसं आपल्याला करता येईल. किती गोष्टी केल्या शिवाजी महाराजांनी. स्वतः अभिमान दाखवला. राज्य व्यवहार कोश, भाषा बदलून टाकली. भारतीय भाषांमध्ये भारताचे व्यवहार झाले पाहिजे. तेव्हा संघ नव्हता, तेव्हा प्रस्ताव करणार नव्हते, भाषणं देणार नव्हते. पण जेव्हा आपण म्हणतो की धर्मराज्य झालं पाहिजे, जेव्हा आपण म्हणतो की राजा हा प्रजाहित दक्ष असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. भारताचं उत्थान झालं पाहिजे. सगळ्या जगाला मार्गदर्शन करणारा विश्वगुरु भारत उभा झाला पाहिजे, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या गोष्टी आपोआप येतात. शिवाजी महाराजांनी केलं. स्वराज्याचा आरमार पुन्हा उभारला. सगळीकडे आपली पद्धत लागली. देशकाल परिस्थितीनी उपयुक्त असलेली, नुसते परंपरेचे पायी खून ते नाही चालले. रूढी कुरीतींना त्यांनी स्वीकारलं नाही. गेलेल्यांना परत आणण्याची परंपरा नव्हती. त्यांनी विचार केला नाही कोण काय म्हणेल, त्यांनी ती सुरू केली. समाज सुधारक म्हणून पाहावा, आदर्श शिवाजी महाराज. उत्तम राज्यकर्ता म्हणून पाहावा, आदर्श शिवाजी महाराज. शूरवीर पराक्रमी विजेता म्हणून पाहावं, आदर्श शिवाजी महाराज. एक उत्तम समाजाला बरोबर घेऊन चालणारा नेता म्हणून चाहावं, आदर्श शिवाजी महाराज.
ज्याच्या वागण्यामध्ये सर्व दैवी गुणसंपदेची संपूर्ण अभिव्यक्ती आहे, असं कोण म्हणून पाहावं? आदर्श शिवाजी महाराज. सर्वार्थानी सर्वांगानी आपल्या पुढे त्यांचा आदर्श आहे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे. स्वतःपासून सुरुवात करू. दरवर्षी शिवपुण्यतिथीला यायचं, घोषणा वगैरे द्यायच्या, सगळा तो उत्साह महाराजने तोही वाढला पाहिजे, तो आनंदही वाढला पाहिजे. परंतु केव्हा तरी या राज्यसभेत किंवा शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीष्ठित मूर्तीसमोर किंवा समाधीपाशी शांतपणे 10-15 मिनिटं बसलं पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की गेले वर्षभर, मागच्या वेळेला आलो होतो तेव्हापासून आत्तापर्यंत शिवाजी महाराजांचा असा विचार मी जो केला, त्याच्यातून करण्यासारखं मला जे सापडलं त्यातलं मी काय काय केलं. शिवाजी महाराजांची कोणची गोष्ट अल्पावशानी का होईना मी माझ्या जीवनाचं अंग बनवलं, त्याची आवश्यकता आहे. पहा, आपला समाज हा विजित झाला, इंग्रजांच्या टाचीखाली चिरडला गेला, रायगड तुटला. असं चालत राहिलं असतं तर आज आपण शिवाजी महाराजांचं नाव काढलं नसतं, आपण विसरून गेलो असतो. शिवाजी महाराजांची आठवण करून पुन्हा या देशामध्ये एकही रायगड तुटणार नाही. पुन्हा या देशामध्ये कोणत्याही आमच्या मानबिंदूच्या अवहेलना होणार नाही, असा समाज आपण उत्पन्न करू, असं वातावरण बनवणारा. तर शिवाजी महाराजांचं पुण्य स्मरण दरवर्षीच काय, प्रत्येक क्षणी, प्रति व्यक्ती, प्रत्येक माणूस करत राहील आणि सगळं जगही सन्मानाने त्यांची आठवण करेल. जसं थोडासा आपल्या देशाचा मान आपण वाढवला तर योग दिवस सगळ्या जगाने स्वीकारला, तसं उद्या आणखी पुढे जाऊ, आपण शिवाजी महाराजांचं अनुकरण करू. तर शिवजयंती आणि शिवपुण्यतिथीच्या मिरवणुका सरकारी अध्यादेशानुसार देश विदेशांमध्ये त्या सरकारांतर्फे निघतील. पण ते आत्ता घोषणा देऊन नुसतं होणार नाही. आजची घोषणा आणि पुढल्या वर्षीची घोषणा याच्यामध्ये आपण प्रत्येकाने करायचं जे काम आहे ते काम आपण नीट केलं पाहिजे. ते काम समाजामध्ये नंतर करायचं आहे, स्वतःमध्ये पहिल्यांदा करायचं आहे. स्वतःमध्ये सुरू झालं की समाजात करायला सुरुवात करायची. आणि जसे शिवाजी महाराजांचे जेधे बांधल होते, जशी शिवाजी महाराजांचे तानाजी मालुसरे होते, जसे शिवाजी महाराजांचे हिरोजी फर्जंद आणि हिरोजी इंदुलकर होते, असे सगळे शिवाजी महाराजांचे सहकारी जसे होते, तसा समाज उभा करायचा आहे आपल्या उदाहरणात. हे आपलं कर्तव्य आहे. खरं शिवाजी महाराजांचं पुण्य स्मरण म्हणजे एक दिवस त्यांचं नाव घेऊन गप्प बसणे असं नाही आहे. ते नाव आणि त्या नावा पाठीमागे उभे असलेलं जीवन, कर्तृत्व, नेतृत्व, व्यक्तित्व, त्या नावामागे उभे असलेला साक्षेप, समजदारी, त्या नावामागे असलेली राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती, ही सगळीच्या सगळी आपल्या जीवनात उत्तरोत्तर अधिक उतरवण्याचा आपला सतत प्रयत्न असला पाहिजे. आणि म्हणून आजच्या दिवशी जेवढी आव्हानं झाली आहेत त्या आव्हानं जोडून एक मी आवाहन करतो. प्रतिवर्षी या वाढत्या संख्येत या, उत्तम व्यवस्था करा, त्यातही हातभार लावा. आपण काय करू शकतो त्याचा विचार करा, परंतु रोज हा विचार करा की शिवाजी महाराजांचं मी स्मरण करतो, मी किती % शिवाजी व्हायचा प्रयत्न केला आणि किती यशस्वी झाला, तो कसा यशस्वी होईल याचं रोज चिंतन करू शकलात आणि वर्षभरात त्याचं सारांशाने चिंतन इथे येऊन केलं तर शिवाजी महाराजांचं पुण्य स्मरण उद्या सगळं जग करेल. 8000 वर्षानंतर जसे रामचंद्र सगळ्या जगाला माहिती आहेत, 5000 वर्षानंतर कृष्ण जसा सगळ्या जगाला माहिती आहे, तसा हजारो वर्षानंतर सुद्धा जगातली जनता म्हणेल की आमच्याकरता आमचं अस्तित्व राहील याचा विश्वास काय, आमच्याकरता आमचं जीवन चांगलं होईल याचा विश्वास कोण. एक भारतात होऊन गेले पुण्यश्लोक छत्रपती श्री छत्रपती महाराज. हे स्मरण आपण करणं, हे स्मरण आपण जागवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. एवढा एक विचार आपल्या समोर देतो आणि कृतज्ञतापूर्वक श्री शिवछत्रपतींच्या जय जयकारांनी
आपल्या भाषणाची समाप्ती करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की.